हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी. येतात. तुम्हाला वाटतं कोणत्या पक्षाचा उमेदवार तुमच्या साखरवाडी गटामध्ये निवडून येईल? कुठल्या पक्षाचा बोलबाला आहे इथे जास्त? रणजित दादा असं का वाटतं तुम्हाला रणजित दादा निवडून येतील? ह्या बेलकटी गाव खेड्यात आहे. हम्म, आम्हाला पाण्याची टाकी दिली, रस्तं चांगलं दिलं, हम्म, म्हाताऱ्या माणसाची योजना केली, बाथरूम दिलं, गेलं तर खुर्च्या दिल्या, कमरेचं पट्ट दिलं, मानाचा पट्टा दिला आणि सगळी व्यवस्था चांगली केली आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या इथं काळजी घेतली जाते असं तुम्हाला म्हणायचं इथं? हो, हम्म, 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 म्हाताऱ्या माणसाची सोय केली. हम्म. त्यांनी बाथरूमला गेलं तर नाहीच म्हणजे आम्हाला गुडघ्याने बसाय आलं तर बरं, त्याची पण सोय करून दिली. केली की मिळलं की आम्हाला. बरं, तुम्हाला काय वाटतं आता ही जी लाडकी बहीण योजना आहे, ह्या लाडकी बहीण योजनेचा तुमच्या सुनांना फायदा होतोय, तर तुम्हाला काय वाटतं त्या फायदा खरं होतोय का? होतोय की. आज नडलं कालवणाला नाही काय मिळलं, पैसे की आणायचं खायचं. हम्म, हम्म, आम्हाला राजकारण कवा कळतच नव्हतं. मतदान केलं की आम्ही आपलं खुरपी घेऊन कामाला. हम्म, 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 आम्हाला आता कळायला लागलं राजकारण. म्हणजे यंदा बदल घडतोय इथं. तुम्हाला असं वाटतं की हो, तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या लाडक्या बहिणींना बघितलं जातं इथं? हो, ताई, सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं की ह्या तुमच्या साखरवाडी परिसरामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भाजपचं. असं का वाटतं तुम्हाला? कारण त्यांनी लय गावाचा, सगळ्या गावांचा ह्याचा विकास केलेला आहे. आमच्या पण गावाचा केलेला आहे. तुम्ही म्हणताय की बाबा विकास केलेला आहे, जरा सविस्तर सांगितलं तर बरं पडेल. आमच्या गावाला एस टी चालू केली. आमच्या गावात मुलांना सायकली वाटप केली. आमच्या गावात मुलांसाठी म्हणजे भरपूर तुम्ही सुविधा तसं म्हणताय उपलब्ध केल्या. की एसटी चालू नव्हती, म्हणजे ह्याच्या आधी काय एसटीचा त्रास होता का इथे? येत नव्हते? मुलांना शाळेला जाता येत नव्हतं ना. परिषद आणि पंचायत समितीच्या आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या साखरवाडी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? कोणता पक्ष निवडून येईल असं काय वाटतं तुम्हाला? आता सध्या भाजप येईल असं शाश्वत आहे. आता त्यातून जनमत आहे. इथं काय मी माझ्या एकट्याच्या म्हणण्याने काहीच बदल होणार नाही. जनमत आहे. तुम्हाला असं का वाटतं की भाजपच येईल म्हणून? नाही, आता सध्या काय झालं, मोहर पडली ना. आणि शिवाय इकडं आपल्या अजितदादांचं जरा थोडंसं वरदहस्त आहे ना. म्हणजे आतून बाहेरून ते त्यांचा पक्ष वेगळा आहे, पण आतून बाहेरून का होत नाही. पण रणजितदादांना अजितदादांचा आम्हाला म्हणजे सपोर्ट वाटतो. आता गेले बिचारे, तो भाग वेगळा आहे. आता पुढं काय घडणार आहे हे माहीत नाही मला. पण ती अजून पाऊल वाट मळलेली नाही, म्हणजे बुजलेली नाही. दादा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या साखरवाडी गटामध्ये कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा जोरात बोलबाला चालू आहे? तुम्ही कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार? आम्ही पाठिंबा देणार म्हणजे भाजप, रणजितदादांना. असं का वाटतं तुम्हाला? का त्या जेव्हापासून ते जे आलेत का नाही, तेव्हापासून आम्हाला जरा दुनिया वेगळीच वाटायला लागली. असं आहे ते त्यांनी कुठं टाकीचं गावातलं काम, रस्त्याचं काम, त्यांच्यापाशी आम्ही गेलो तर असं वाटत नाही आम्हाला की हे कोण आमदार आहेत का कोण हे आहेत म्हणून. म्हणजे आपुलकीने? आपुलकीने, हे असं म्हणजे असे करून बोलतात. काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या साखरवाडी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भाजप. असं का वाटतं भाजप? त्यांना भरपूर कामगिरी केली. एक सविस्तर सांगताल का काही कामगारी? लाडक्या बहिणींना पैसे चालू केलं, लाडकी बहिणी योजना, रस्त्याची कामं, आणि इथं सभा घेतलेली ना त्यावेळेस महिलांचं काय कुणाचं विचार असतील ती अडचणी ही सोडवले. म्हणजे जनसंपर्क साधला जातो इथे सगळीकडे. तुम्ही जसं की म्हणलात की लाडक्या बहीण योजनेची सुविधा तुम्हाला उपलब्ध झाली आहे, तर त्यातनं तुम्हाला असं वाटतं का की बऱ्यापैकी त्या निधीतनं तुमचे प्रश्न सुटतात? हो, सुटतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्या तुमच्या भाऊचा तुम्हाला साथ भेटते असं तुम्हाला वाटतंय? हो. चालते. आपलं काय म्हणणं आहे, कोण निवडून येईल आपल्या इथं? भाजप. असं का वाटतं? कारण त्यांनी भरपूर गावासाठी केलेलं आहे. इथं तरी निवडूनच येईल भाजप. म्हणजे तुमच्या इथले काही वीज पुरवठा, पाणी पुरवठा अशा काही समस्या आहेत का की जेणेकरून नाही, तिथं गटाराच्या ह्याच्या समस्या त्यांनी केल्या तर पण कामंही चालू आहेत अजून. आणि एस टीचे पण केलेत म्हणजे चालू अजून, पण त्यांच्या मागण्या आहेत आमच्या गावच्या, त्या पूर्ण करणार पण अशी आश्वासनं दिलेली आहेत त्यांनी. म्हणजे तो एक विश्वास आहे तुमचा? हो आहे, आणि ते पूर्ण करणार. तुम्हाला काय वाटतं तुमच्या साखरवाडी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भाजपचा.
असं का वाटतं तुम्हाला? कारण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. आम्हाला लाडक्या बहिणीचं केलं आहे, रोडची कामं केल्यात आणि एस टी चालू केली आमच्या मुलांसाठी. म्हणजे बांधकाम आधी काम ST चा प्रश्न होता तरी इथे. हा आमच्या गावचा एस टीचा प्रश्न होता. तो आता सोडवला असं तुमच्या मते? आणि लाडकी बहीण योजनेचं तुम्ही म्हणलात की तर तसं तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा जो निधी भेटतोय त्यात तुम्हाला मदत होतीये का? मदत होती मुलांसाठी आमच्या. दादा, सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या साखरवाडी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भाजपचं तर असं का वाटतं तुम्हाला? कारण कसं आहे, दादाचं काम आहे. दादांना म्हणजे नवीन तालुक्यात तर कामं भरपूर केली. रस्तं म्हणजे कोर्ट आणलं, जिल्हा कोर्ट. जे सातारला जायला लागतं जिल्हा कोर्ट आणलं. पोलीस स्टेशनचे ते इमारती झाल्या. म्हणजे अशा परत गावगाव रस्ते. आमच्या गावाला आहे का नाही 30 वर्षात फक्त पहिली सत्ता होती ते 1 किलोमीटर रस्ता व्हायचा गावापासून त्या फाट्यापर्यंत. ते झालं की 5-6 वर्षानंतर वडजलपासून ते रेल्वे पण असं व्हायचं. कधी वडजल ते बेलकडे असा कधी रस्ता झाला नाही. पूर्वी हा रस्त्याचा त्रास होता. असा त्रास होता बेलकडेला जर पाहुणे यायची म्हणले ना म्हणजे पोराला तर ते रस्ता बघून म्हणायचे नको लय बेकार गाव आहे, अडचणीच गाव, अशी परिस्थिती होती. पण दादांच्यामुळे रस्ता झाला म्हणजे गावाचं पण रोडला गावाला प्रगती चालू झालं असं. हा आणि आता ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुमच्या सुखसुविधा इथं पुरवल्या जातात का तशा? हो अहो तो म्हणतो म्हणजे आता ही लाडकी बहीण आहे. दादांच्या ह्यानं लाडकी बहीण झाली. मोदी साहेबांच्या ह्यानं ते शेतकऱ्याचे पैसे झाले. आज तुम्ही सांगा एका कुटुंबात लाडक्या बहिणीचं आणि मोदींचं जवळजवळ एक 20,000 रुपये 18 ते 20,000 रुपये येतात. हिथून माग आज जसा देश स्वतंत्र झाला कोणी दिलं? कोणीच नाही. पण आता हे देतात ना म्हणजे आज कसं लाभ होतच ना. प्रत्येकाला आज 20,000 रुपये कोण देतं? आज एखादा माणूस 1,000 रुपये मागले तर उसणं देत नाही. पण हे भाजप सरकार देते, पैसे देते. त्यामुळे सगळ्याचं म्हणजे कसं आहे जे मजूर वर्ग कामधंदा ते त्यांचं चालतंय ना, म्हणजे व्यवस्थित चालतंय. बाबा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं साखरवाडी गटामधून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भाजपचा अजित पवार पक्षाचा येईल. असं का वाटतं तुम्हाला? अजित पवार कामं तेवढी केली ना. तुम्ही म्हणताय की जसं की कामं केली तर जरा सविस्तर सांगताल का काय कामं केली ते? तर सगळी भरपूर कामं केली अजित पवारने. आणि बरं का राजे काय काम केलं नाही 30 वर्षात. म्हणजे गेली 30 वर्ष काही केलं ना. प्रगती जाणवली नाही. रस्ते बघा खड्डे, सगळे खड्डेच रस्ते. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की आता भाजप आणि राष्ट्रवादी गट करेल म्हणून? करेल. दादा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं साखरवाडी गटातून कोणता पक्ष निवडून येईल? साखरवाडी गटातून भाजपचं कमळ आणि राष्ट्रवादीचं घड्याळ विक्रमाप्पाच्या मुलीचा आणि सागर कांबळेच्या मिसेसचा विजय नक्की आहे. असं का वाटतं तुम्हाला? रणजितदादांची कामं आहेत. आता तालुक्यामध्ये रणजितदादांनी रस्त्याची परत पाण्याची भरपूर स्कीमा राबवल्यात. 30 वर्षात जे झाले नाहीत ते 2.5 वर्षामध्ये रणजितदादा खासदार असताना कामं झालेली आहेत. म्हणजे तुमच्यामध्ये ह्याच्या आधी रस्त्याची वगैरे कामं नव्हती, त्या अडचणीत होत्या तुम्हाला? आता फडतरवाडी साखरवाडी फलटण रस्ता सगळ्या रस्त्याला खड्डे आहेत. फडतरवाडी ते साखरवाडीला जाताना म्हणजे ॲक्सिडेंट होतात, इतकं खड्डे आहेत. म्हणजे त्या आता सगळ्या सुखसुविधा तुम्हाला भेटायला लागल्यात? रणजितदादा जसे खासदार झाले ना तेव्हापासून त्यांनी बरीच कामं केलेली आहेत. तुम्हाला काय वाटतं दादा कोण निवडून येईल? आप्पांची मुलगी आणि दादाची ते आपल्या सागर कांबळेंची. असं का वाटतं का त्या निवडून येतील म्हणून? आहे का त्यांची कामं केली, त्यांनी कामं त्यांनी चांगली केली ती. म्हणजे तुमच्या मते प्रगती होते इथे? हो. बाबा, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? मला बोलाय. बाबा, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? संचिता कांबळे आणि आपांची मुलगी शिवांजली भोसले. कारण का 30-35 वर्ष विरोध गटांनी जी कामं केली नाही ती कामं रणजितदादांनी 2 ते 2.5 वर्षात मार्गी लावल्यात. पाण्याचा प्रश्न सोडला, न्यायालयाचा RTO ऑफिस, दादांनी सगळी ही कामं केली ती. आणि त्याच्यामुळं सर्वसाधारण सर्व महिला वर्ग सगळ्यातून मतदानाचा जोर भाजप पक्षाकडं आणि राष्ट्रवादी पक्षाकडं चालू आहे. परिषद आणि पंचायत समितीच्या आता निवडणुका आलेल्या आहेत. इथे अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप विरुद्ध शिवसेना आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कोणत्या पक्षाचं वारं जास्त आहे? असं का वाटतं तुम्हाला? नाही पण ही पिंपळवाडीतून आता झालेला असता 40-45 वर्षातून आत्ता झालेला आहे.
इतक्या दिवस काही रस्त्याची योजना नव्हती, काही नव्हतं, आता झाली. त्याच्यामुळे मला वाटतं तसं लाडकी बहीण. पावसाळ्यात तुम्हाला इथे त्रास हो, होता? खूप त्रास. ते आता तुम्हाला रस्ते इथे हो. बांधून देण्यात आलेले आहेत. हां, इतर योजना पण त्यांनी केल्या ना, आयुष्यमान कार्ड, योजना कार्ड, परत आधार कार्ड, अशा योजना केल्या ना त्यांनी. त्याच्यामुळे तरी वाटतं मला की भाजपच निवडून येईल. लाडकी बहीण योजना, अशा विविध योजना केल्या त्यांनी. म्हणजे यंदा वारं बदलत आहे, हो, वारं बदलते. बीजेपीच निवडून येणार असं तुमचं मत हो. आहे. चालतंय. तुम्हाला काय वाटतं ताई? आम्हाला पण तीच वाटतंय की भाजपच येणार. तुम्हाला मावशी? आम्हाला तीच वाटतंय, कारण काय आमच्यासाठी ती करतात पण लोक तसे, आणि लक्ष पण असतं. हे आम्ही ग्रामपंचायतवाल्यांचं ह्यांचं आमच्या काही कामं असली तरी आमचं करतात ती लोक. म्हणजे गावातील प्रश्न सुटतात तुमचे? सुटतात ते आमचे प्रश्न. कुठला पक्ष आहे? भाजप आणि घड्याळ. असं का वाटतं दादा तुम्हाला? 45 वर्षांत यो रोड झालेला आहे आताशी. म्हणजे आता रस्त्यांची कामं रस्त्याची कामं झाली, सगळी कामं आपण केलेली आहेत. म्हणजे प्रगती होतीये तुमची? प्रगती होती आमच्या गावात. यंदा वार बदलल? हो, यंदा वारं बदलल. तुम्हाला काय वाटतं दादा? बदलन कोण येईल? विक्रमाप्पा. मला काय वाटतं? इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, घड्याळ आणि भाजप, असं का वाटतं तुम्हाला ते पक्ष निवडून येतील? त्यांची कामं आहेत. अजितदादांच्या माध्यमातून, रणजितदादांच्या माध्यमातून, आमदार सचिन पाटील त्यांच्या माध्यमातून त्यांची कामं आहेत भरपूर. तुम्ही जसं की म्हणलं त्यांची कामं बरोबर आहेत. कोणती कामं त्यांनी केली आहेत? त्यांची कामं म्हणजे आता आमच्या साखरवाडीला तहसील कार्यालय मंजूर केलेलं आहे. परत पाठीमागच्या रस्त्याला निधी टाकला आहे, त्या रस्त्याला निधी टाकला आहे. अशी बरीच कामं आहेत त्यांची. म्हणजे प्रगतीच्या मार्गाने? प्रगतीच्या मार्गावर. हां, म्हणजे यंदा वारं बदलते? वारं बदल 100% बदललं. दादा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या साखरवाडी गटामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? साखरवाडी गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आणि जिल्हा परिषद ह्याच्यात कमळ, हेच आघाडीवर राहणार आहे आणि तेच निवडून येणार आहे. असं का वाटतं भाऊ तुम्हाला? आता रणजितदादाच्या माध्यमातून विकास चांगला व्हायला लागला. रस्त्याची कामं जी थकली होती ती व्हायला लागल्यात. चांगल्या प्रकारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू झाले. म्हणजे या आधी अडचणी तुम्हाला जाणवत होत्या रस्त्यात? 100%. इथून मागचा जिल्हा परिषदचा उमेदवार जे निवडून गेलाय ते मला इथं कधी दिसलाच नाही. पुन्हा निवडून गेल्यानंतर आलाच नाही. म्हणजे प्रगती होते, यंदा वारं बदलते? 100% बदलणार. बाबा, तुम्हाला काय वाटतं की यंदाचं निवडणुकीमध्ये कोणता पक्ष निवडून येईल? असं का वाटतं भाऊ तुम्हाला? सुधारणा चांगली केली पाण्याची. म्हणजे आधी पाण्याची सुविधा नव्हती असं तुमचं म्हणणं आहे? ती सुविधा पण आता चांगली. म्हणजे आता एवढ्यात प्रगती होते असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे यंदा वारं बदलल. धन्यवाद बाबा. निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये. जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा. संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. तेव्हा आजच सहकुटुंब, सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 72 1800 1898.